नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. 2014 मध्येच महाविकास आघाडी स्थापन करण्याचा माझा प्रयत्न होता, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. शिवसेना भाजपसोबत गेल्यानं 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलंय. भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता, असा दावाही शरद पवार यांनी केला. तर पवारांनी मुलाखतीमध्ये नेमके काय गौप्यस्फोट केलेत आपण पाहतोय. 2014 मध्येच महाविकास आघाडी स्थापन करण्याचा माझा प्रयत्न होता. शिवसेनेला भाजपसोबत जाण्यापासून रोखण्यासाठी न मागता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेल्यानं 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. शिवसेनेकडून अडवणूक सुरू झाल्यानं भाजप आमच्याशी संपर्क साधला. शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट निर्माण होण्यासाठी मी शिवसेनेला सरकारमध्ये ठेवण्यास विरोध केला होता. भाजप सरकारमध्ये शिवसेनेला घेण्यासाठी माझा 2017 मध्ये विरोध होता. मात्र पंतप्रधान मोदींना 3 पक्षांचं सरकार हवं होतं.